हॅलो अँड वेलकम बॅक. आज पुन्हा एक नवीन दिवस आणि त्यासोबत आपल्या होम मेकर्सच्या नेव्हर एंडिंग टास्कची नवीन लिस्ट. खरं सांगू का, घरातली कामं म्हणजे एक अशी ट्रेन आहे जी कधीच थांबत नाही. एक काम पूर्ण झालं की दुसरं काम हात हलवत म्हणतं, हॅलो मी पण आहे. कधी कधी वाटतं आज निवांत बसायचं, पण घरातली कामं आणि स्वयंपाक मला प्रेमाने आठवण करून देतात की अजून आम्ही इथेच आहोत. पण चालायचंच, कारण ह्या छोट्या छोट्या कामांमधूनच घराला घरपण मिळतं. चला तर मग माझ्या आजच्या दिवसात आणि माझ्या नेव्हर एंडिंग होम मेकर जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी स्वयंपाकाची तयारी करतेय. सर्वात पहिले मी सगळ्या भाज्या धुवून घेते. खरं सांगायचं तर स्वयंपाकाची मजा फक्त शेवटच्या तयार जेवणात नसते, तर या छोट्या छोट्या प्रिपरेशन मध्ये पण असते. इथे मी दूध गरम करून थोडंसं थंड झाल्यानंतर या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये ठेवून देते. तर इथे मी राईस कुकरला सर्वात पहिले राईस लावून घेते. एक फन फॅक्ट सांगू, माझ्यासोबत असं कधी कधी होतं की मी पूर्ण स्वयंपाक करून टाकते, भाजी पोळी सगळं रेडी करते आणि शेवटी अचानक लक्षात येतं भातच लावायचा राहिला. मग त्यावेळी वाटतं इतकं सगळं आठवलं आणि भातच विसरले मी. होम मेकर्सना कदाचित हे रिलेट होईल. माझ्यासारखं कोण कोण करतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. एक सांगू, राईस कुकरमुळे रोजचा स्वयंपाक खूप इझी होतो. भात बनवण्यासाठी खूप जास्त लक्ष द्यावं लागत नाही. फक्त तांदूळ वॉश केल्यानंतर पाणी घालायचं आणि स्विच ऑन करायचं, बस. आपण आरामात दुसरी कामं करू शकतो. भाजी पोळी किचन आवरणं आणि सतत भाताकडे बघायलाही हवं अशी काळजी पण राहत नाही. या राईस कुकरची सगळ्यात छान गोष्ट म्हणजे भात रेडी झाला म्हणजे कुक झाला की आपोआप कीप व मोडवर जातो, म्हणजे भात गरमही राहतो आणि आपल्याला पुन्हा पुन्हा लक्ष द्यायची गरज पडत नाही. तर इथे मी आता राईस कुकर ऑन करून घेते आणि मग बाकीची कुकिंग स्टार्ट करते. मी नेहमी किचनमध्ये कुकिंग स्टार्ट करण्याआधी पीठ मळून ठेवते, म्हणजे भाजी फोडणी टाकते तोपर्यंत पीठ पण छान सॉफ्ट होतं. परवा स्वयंपाक करते वेळेस माझ्या हाताला थोडा चटका बसला. खरं सांगू का, सुरुवातीला एवढं काही वाटलं नाही, पण आता हा मार्क बघितला की थोडं वाईट वाटतंय, कारण हा राईट हँड वरती आहे आणि खूप विजिबल पण आहे. आपण घरात काम करताना किती गोष्टी एकाच वेळी करत असतो ना, आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी कधी होऊन जातात ते कळतही नाही. मी नेहमी भाजी करण्याआधी या शेंगा भाजून घेते, म्हणजे या कुक व्हायला खूप इझी जातात.
तर इथे मी बनवते एक सिंपल स्वीट, आम्ही याला शिकरण बोलतो. मी कधी कधी यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड पण ऍड करते, पण आज एकदम सिंपल वेने बनवते. आणि हो, मी यात शुगर पण ऍड करणार नाहीये, कारण केळी अशी पण गोडच असते. केळी पटकन काळी पडते, त्यामुळे मी याला झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून दिलं. या शेंगा छान सॉफ्ट झाल्यानंतर आता मी याची एक सिंपल भाजी बनवून घेते. पुण्यात सध्या एवढं गरम होतंय ना, खरं सांगू किचन मध्ये जास्त वेळ उभं राहण्याची अजिबात इच्छा होत नाही. आणि त्यात किचन मध्ये एवढं गरम होतंय की काहीच नवीन बनवण्याचीही इच्छा होत नाही. मला वाटतं फक्त पुण्यातच नाही तर सगळीकडेच हीटने सगळ्यांचीच अवस्था सारखीच झाली आहे. म्हणूनच आज मी एकदम सिंपल थाळी बनवतीये, कारण रोज रोज स्पेशल काहीतरी बनवणं शक्य नसतं. स्पेशली उन्हाळ्यामध्ये साधं, पटकन होणारं आणि मनाला समाधान देणारं जेवण बेस्ट वाटतं. तर इथे माझ्या पोळ्या झाल्यानंतर मी पापड एअर फ्राय करून घेतले. उन्हाळ्यामध्ये काही ऑइली खाल्लं की खूप त्रास होतो, त्यामुळे मी हे छोटे छोटे पापड एअर फ्राय करून घेतेय. एअर फ्रायर मध्ये खूप कमी ऑइल मध्ये पापड छान रोस्ट होतात. आता मी पटकन जेवण सर्व करते, कारण आम्हाला खूप भूक लागलेली. आत्ता सानवीचा समर ब्रेक चालू आहे, त्यामुळे सगळी कामं निवांत होतात. सुट्टी असल्यामुळे मी पण थोडी लेट उठतेय, त्यामुळे सगळ्याच कामांना थोडा लेट होतोय. मला कधी कधी वाटतं लवकर उठायलाच हवं, सगळं परफेक्ट टायमिंग मध्ये झालं पाहिजे. पण आता वाटतं कधी कधी थोडंसं स्लो डाऊन करणंही खूप इम्पॉर्टंट असतं. मी स्वयंपाक करते वेळेस खूप काळजी घेते की किचनमध्ये खाली जास्त काही सांडू नये, पण कितीही काळजी घेतली तरी काही पार्टिकल्स खाली पडतातच. म्हणून आता पटकन व्हॅक्यूम करून घेते, कारण मला क्लीन आणि नीट किचन खूप आवडतं. खरंच स्वच्छ किचन बघितलं की मनाला एक वेगळं समाधान मिळतं. जेवण झाल्यानंतर थोडासा आराम पण झाला आणि आता मी आलीये बाल्कनीमध्ये.
कारण मला आज हे कुशन्स चेंज करायचे आहेत. उन्हाळ्यात ना सगळीकडेच इतकी धूळ जमा होते की याचा खूप त्रास होतो. खरं सांगू का, उन्हाळ्यात साफसफाई हा एक वेगळाच फुल टाइम जॉब वाटतो. तुम्ही साफ करा आणि 2 दिवसांनी पुन्हा तिथे धूळ रेडी. कधी कधी तर वाटतं ही धूळ आणि आपली फ्रेंडशिप कायमचीच आहे बहुतेक. आणि ॲज अ होम मेकर या नेव्हर एंडिंग टास्क असतात. एक काम संपलं की दुसरं काम आधीच वाट बघत बसलेलं असतं. पण शेवटी सगळं क्लीन आणि फ्रेश दिसलं की थकवा पण थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. हे कुशन्स मी आता वॉशिंग मशीनला वॉश करून घेते. आणि शेवटी किचन क्लिनिंग, बाल्कनी क्लिनिंग आणि सगळी कामं झाल्यानंतर मी एक थंड पाण्याचा ग्लास घेऊन सोफ्यावर बसतीये. एक सांगू, व्हिडिओमध्ये बघते वेळेस कदाचित सगळं खूप पटकन आणि सोपं वाटत असेल, पण या छोट्या छोट्या कामांमध्ये किती एफर्ट्स लागतात हे फक्त घर सांभाळणाऱ्यांनाच कळतं. घरातली ही सगळी कामं करते वेळेस आपण कधी एवढे थकतो ते आपल्यालाच कळत नाही. आणि मग असा 2 मिनिटांचा ब्रेक पण खूप स्पेशल वाटतो. आणि मग थोडा आराम केला, कारण होम मेकर्सच्या कामांना एंड नसतो, फक्त मध्ये मध्ये छोटे पॉज असतात. आणि मग इव्हनिंगला सानवीला हेअरकट साठी सॅलॉन मध्ये घेऊन गेलो, कारण तिचे हेअर्स खूप लॉंग झालेले. कारण तिला या लॉंग हेअर्सचा खूप त्रास होत होता. तिला लॉंग हेअर्स आवडतात, पण मी तिला हेअरकट साठी कसं बसं रेडी केलं. आणि आजचा दिवस मी इथेच संपवते. आपल्या आयुष्यात रोज काही खूप मोठं घडत नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या नेव्हर एंडिंग टास्क, या धावपळीतले क्षणच आपल्या दिवसाला स्पेशल बनवतात. चला तर मग भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे इन्स्पायर्ड अँड स्टे विथ शिल्पा. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.